हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर हा दुसरा दिवस आहे. मी काल आले, आज दुसरा दिवस आहे. आज आहे सोमवार, त्यामुळे मी आज पांढरी साडी घातली. ही साडी ना त्या पुण्याच्या बहिणीने दिली होती आईला. इथं आली ना मी येताना साड्या वगैरे काहीच घेऊन येत नाही. सगळ्या घरचंच घालत असते. येताना वज्ज कशाला आणायचं म्हणून मला आज माघारी जायचं होतं लगेचच, पण माघारी नाही म्हणजे आज जाणार. कारण कधीच असं होत नाही की आज आले नाही गेले, असं होत नाही कधीच. अरे जरा आवाज कमी करा की रे. काय रे लेकरं लेकरं हायतीच तुम्ही. नुसतं ह्यांना ना मोबाईल शिवाय दुसरं काय सुचत नाही. नुसता मोबाईल मोबाईल मोबाईल. आताचे लेकरं ना मोबाईल झालं ना त्यांना बाकी काहीच लागत नाही. सगळं मोबाईल मोबाईल, नुसता मोबाईल पाहिजे असतो. असं झालं आहे. लेकरं काय ऐकणार नाहीत. आता मला जायचं आहे वरी. त्यांची मम्मी कपडे धुवायला लागली आणि मी आता बसले इथं. आज मी तुम्हाला घर दाखवते इथलं. मी आज मी घर दाखवते तुम्हाला इथलं. हा मेन दरवाजा हॉलचा. तर बघा हा जो आहे ना तो मेन दरवाजा आहे हॉलचा. म्हणजे रोडवरून एंट्री डायरेक्ट हॉलमध्ये होते. पलीकडे गेट पण आहे, पण ते गेट मी काही घेतले नाही व्हिडिओमध्ये, कारण मला लक्षातच नाही आलं. मी डायरेक्ट वरीच गेले होते त्यामुळे. तर हे हॉल आहे. म्हणजे अर्ध्यातलं पण अर्धा फ्लॉट आहे. तर त्याच्यात 2 मजली बांधले, पण वरचं अजून बरंच खूप बांधकाम राहिले बांधायचं. त्यामुळे फक्त हे 3 रूम आज जास्त चांगल्या असं कंप्लीट केल्या होत्या. तर पसारा खूप झाल्यामुळं ना जास्त जरा राडा वाटतो. म्हणजे ह्या 3 रूमच्या मानानं पसारा खूप कमी पाहिजे होता, पण 5 रूममध्ये सुद्धा एवढा पसारा बसायचा नाही, एवढा जास्त पसारा आहे. त्यामुळे ती जो पसारा आहे तो ह्या 3 रूममध्येच ॲडजस्ट केला आहे. त्यामुळे मग जास्त जरा अजून छोट्या रूमा वाटतात. तर असो चला. मग असे जे होते हॉल होता बाहेरचा, ही आहे मधली रूम आहे. बघा ह्या रूममध्ये फक्त कपडेच आहे. कारण आता बघा किचन आहे, कपडे जास्त. किचन बी छोटंच आहे, काळा दिसायला लाईट वगैरे नाही. हे छोटंसं किचन आहे. हे बघा किचन पण छोटंच आहे, एवढं काय मोठं नाही. पण भाऊ एकटाच असल्यामुळे त्याचं एकट्याचं बागता आरामशीर. कोण आलं गेल्यावर थोडी अडचण होते त्यामुळे. तर किचनमधून ना बाहेर निघलं ना तर वरी जायला ही पायऱ्या आहेत, आणि ह्या पायऱ्याच्या बाजूला गेट आहे बाहेर जाण्याचं. त्यामुळे मी तिकडे काही गेले नाही, डायरेक्ट वरीच गेले. तर हे बघा किचन. पायऱ्यावरून मी किचन दाखवलं तुम्हाला एकदा. छोटंसंच किचन आहे. आता इथून पायऱ्यावरून वरी जाते मी. वरी गेल्याच्या नंतर ना समोर डायरेक्ट देवाचं घर आहे. इथे बघा मम्मीची आमच्या देवपूजा चालू होती इथं. कारण बांधकाम करून खूप वर्ष झालं, त्यामुळे दारं वगैरे थोडेसे खराब झालेत जरा. त्यामुळे कारण पावसानं खराब झालेत खरं तर ते, कारण पावसाचं पाणी पूर्ण दारावर उडून जातं म्हणून. तर ही देवघर आहे आईचं. ही पूर्ण रूम पूर्ण देवासाठीच आहे. सैलानी बाबा एका कोपऱ्याला आहेत, रोजचे देव एका मध्यभागात, आणि या साईडला तुळजापूरची देवी आहे. आणि ही वरच्या जे आहे त्या देवीला आलेल्या साड्या आहेत सगळ्या. कारण शुक्रवारी मंगळवारी देवीचा अभिषेक करून आंघोळ घालून मग साडी वगैरे चेंज करत असते, कारण रोजच्या रोज होत नाही साडी चेंज करणं देवीची. तर ही त्याच्याच बाजूची दुसरी एक रूम आहे. कारण वरी 2 रूम आहेत आणि खाली 3 रूम, अशा 5 रूम आहेत. पण भाऊ एकटाच असल्यामुळे त्याचा भागता आरामशीर. पण अजून वरचं बांधकाम केलं अजून छान वाटेल, पण बांधकामाला खूप अजून बराच खर्च आहे, त्यामुळे थोडंसं महाग राहिले. आणि या घराच्या मानानं पसारा डबल आहे, त्यामुळे जास्त चुडचुड झाले. आणि वरी जायला हे म्हणजे लोखंडाचं ते पायऱ्या केलेल्या आहेत वरी जायला. कारण वरी जास्त जाण्याचा एवढा प्रसंग येत नाही. कधीतरी जास्त जर माणसं आले, पाहुणे रावळे असले तर मग एखाद्या वेळेस वरी जातात, नाहीतर वरी कोणी जात नाही. खालीच सगळ्याचं भागून जातं, त्यामुळे वरी काय पायऱ्या केल्या नाहीत. 3ऱ्या मजल्यावरच्या छतावर आले मी, आणि इथून सगळं तुम्हाला आजूबाजूचं दृश्य दाखवते मी. कुठं साडी आहे तुझ्याकडे? आहे की तिच्याकडे असली होय? काळी साडी घेऊन गेल्या. मी म्हणते बॅग मध्ये काळी साडी कसं काय आली बाई? ती साडी घेऊन गेली. ही साडी आहे काय की मग ती साडी घेऊन गेली. असं तिचा कलर जातोय. मग कशी म्हणली, अगं म्हणली वही साडी आणली का काय की? म्हणलं मला कळालं नाही कोणती आणली काय नाही. आणि त्या दिवशी निघायची गडबड, हे सगळ्यात घरातला राडा काढलेला त्या दिवशी. कपाटा बनवायला काढले सगळं राडा ते दिवशी खाल्ला. आता संध्याकाळी जायचं, सकाळी जायचं, राडा ते सगळं राडा खाल्ला. अगं सगळा राडा खाल्ला त्यानं. घर झालंय छोट, पसारा झाला एवढा मोठा, त्याच्यामुळे तुम्हाला घरच पुरं नाही गेलंय. अजून एक मजली चढवावर आहे.
म्हणजे सगळंच खाली म्हणजे सगळ्या राडा कमी होईल. चढली तर तिथं राहावं लागतंय जाग्याला तेव्हा मग ती बी जमतय. नाहीतर मग 4-8 दिवस नाही त्या खोलीमध्ये नुसता धुळा उठत आहे. वापरायला घर असलं तर घर बी चांगलं वाटते. हा ना, पण ही पसारा आडगळीची रूम बांधा एक आडगडची रूम खाली ते तर ते कचरा सगळा दूर असते. मग त्या रूमला जातच नाही पण आपण. आडगळीची रूम काढा म्हणून समूस मामा उगा एक आडगळीची रूम काढा. आता मामा म्हणजे इथं नीट राहिला तर नाही लवकर आडगळीची रूम काढायची. बसायला उठायला जागा नाही. 4 माणसं आल्यावर वरची रूम एक असली का वरी एक, तर हे सगळा पसारा वरी जाते कामाचा. माणसाला वाटतं हे पसारा पसारा पसारा. ही बंगारला घालायला पाहिजे तुम्ही. हे घातला पसारा खाल्ल्यामुळे दुसरा पसारा म्हणून घेतोय तसं. हो आणि मग काय उपयोगायचा नाही ग, पहिला खराब झालेलं सगळं घालून टाकायचं बंगारला. एका दिवशी फक्त आईने म्हणल्या वॉशिंग मशीन विकावी. भंगारवाल्याला रोडला आणतात आणि आईने तेवढंच म्हणल्या बोलायला जाऊन त्या भंगारवाल्याला वरी बोलून वॉशिंग मशीन दाखवली. ती आता मी घालून टाकली. कूलर तसा ठेवला, मिशन तसा ठेवला. बाबा हे घालून टाकलं. वॉशिंग मशीनचे आणि फ्रीजचे 500 रुपये. शास्त्र काय म्हणतंय, शास्त्रानुसार खरं तर घरामध्ये जुन्या तुटक्या फुटक्या वस्तू काहीच नसू नये. सगळ्या चांगल्या वस्तू असाव्या घरात. आता एक एक जम्पर तेवढं ठेवली घरामध्ये. आता एक लिहितो चालला त्याच्यामुळं. आणि आपल्या सगळ्या अडजुन्या वस्तू झाल्या का लय झालं आपण. नाही नाही काढून टाकाली होता मी. मग काय काढून ती फिरत काढलं. ती मिशन काढली. पसारा लय मोठा त्याला राहू दे असला म्हणत होता. त्याला राहू दे म्हणतो. घर छोट पसारा लय मोठा असला का किती बी राडा काढा कमीच आहे. हो मग ते सगळं काढायला घराला लावली. आता लाकडं तरी दसऱ्यामध्ये ही एक पोत मी भांडे सुद्धा काढले होते. ते सगळे भांडे करून कुकर घेतले. अजून चालू होत बोलत वाळू तरी झालो. एक तरी तेवढीच मदत, कारण मी बाहेरला गेले ना फक्त बोलायचं काम करते. सावरतून काम असं काहीच करत नाही. आज म्हणलं चला एका तरी कामाला हात लावू, नाही तर तुम्हीच नावात चाल की बाहेरला गेले आणि भाऊजाईच्या जीवावर बसून खाते काम कसं काहीच करत नाही. त्यामुळे म्हणलं की चला कमीत कमी कपडे तरी पिळून वाळू घालू. त्यामुळे बोलत थोडे कपडे वाळवायला घातले आणि त्यावर येऊन बोलत होते. काम करणाऱ्या माणसाला बसू वाटत नाही, असं तसं चालू होतं माझं. त्या दोघी बहिणी काम करतात आल्याच्या नंतर, पण मी ना फक्त बोलायचं काम करते. कारण मी बोलले ना तर त्यांना तेवढंच भारी वाटतं. त्यामुळे सगळं काम त्या करतात, मी काहीच करत नाही. तर असं चला आपला कॉमेडीचा विषय होता. व्हिडिओचा एंड करते.